विभाग असतो किंवा हा एक आपण त्यांची भाषा म्हटली तर आपली एक भाषेचा जर विचार केला तर त्या भाषेतून आणि मराठी भाषेपर्यंत पोहोचणं खूप वेळ लागतो. कारण आपलं तेवढी मराठी आपल्याला साधत नाही, परंतु त्यातूनही थोडासा विचार करून जे समालोचन करतात ना त्याचं खऱ्या अर्थाने कौतुक करायला मी तसंच अमोलवीरला विनंती करतो. अमोलवीरला विनंती करतो की आपण यायचं आहे मायक्रोफोनवर, कारण आजच्या रात्री तुम्ही या ठिकाणी आलेच नाहीत. आम्ही तुमची वाट बघतोय. खऱ्या अर्थाने आत्ताच आपण रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा खऱ्या अर्थाने समोरच्यानं कसं असावं ते खरंच शिकण्यासारखं. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा आवाज आपण पाहिला मगाशी नितीन दादांनी सुद्धा सांगितलं की खऱ्या अर्थाने मला रोशनची कॉमेंट्री खूप आवडते आणि असे जर समोरचक असले ना तर आम्हालाही खूप मजा येते. आणि खरोखर नितीनचं कौतुक करावं लागेल, कारण एवढ्या आपण आत्तापर्यंत सामने पाहिले खऱ्या अर्थाने एंटरटेनमेंट आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना कुणी थांबवले असेल तर त्याचं एकमेव कारण नितीन दुंद्रे डीजे आणि समालोचक आपले रोशन पाटील या दोन माणसांनी मात्र अक्षरशः प्रेक्षकवर्ग अजूनपर्यंत थांबवला आहे. खरखर तुमची स्पर्धा खूप चांगली असल्यानं त्यांना खऱ्या अर्थानं थांबवायचं किंवा त्याच्या शोभा आणण्यासाठी जे खऱ्या अर्थाने जे काम करतात ना ते समालोचक असतात आणि तेच काम या ठिकाणी आपण रोशनच्या माध्यमातून पाहिलं. खूप चांगला आवाज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आणि प्रेक्षकवर्ग अजूनही थांबलाय. पहा आता विचार केला निश्चित आपण या ठिकाणी आपण जर विचार केला तर आत्ता 2:12 झालेत आणि 12 मिनिटात 2:12 सामना पाहतोय. आणि या टायमामध्ये सुद्धा प्रेक्षक वर्ग आपल्याला थांबलेला पाहतोय. खूप या ठिकाणी आपण जर थंडी जर पाहिली तर आपल्याला थंडीही जाणवते आणि त्यामध्ये हा सामना आपण पाहतोय. काय सामना आणि खऱ्या अर्थाने कौतुक करेन ना तर दोन या पंचांचं. तुमची खऱ्या अर्थाने तुम्हाला सामना खेळताना सोपं वाटतं, तुमची हालचाल होते, मात्र हे दोन पंच आहेत ना ते अक्षरशः तासून तास एका ठिकाणी थांबतायत आणि ते थांबणं खूप सोपं नाही मित्रांनो. कोणती एखादी नोकरी परवडली, एखादं काम परवडलं, एका ठिकाणी बसणं परवडलं, पण एका ठिकाणी उभं राहणं खूप कठीण आहे मित्रांनो. परंतु तासून तास या प्रेक्षक वर्गाला आणि या संघानं तुमच्या माध्यमातून आपलं कार्य पार पाडत असताना दोन पंचांचं खरोखर या ठिकाणं या आयोजकाच्या वतीने स्पर्धेच्या वतीनं तुम्हाला खूप खूप तुमचे आभार. तर या ठिकाणी आपण पाहूया धावफलकार धाव लागले आहेत 4 धावा. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. दोन संघ एकमेकाच्या समोर आपण पाहतोय. आता मात्र खऱ्या अर्थाने खरी लढत या ठिकाणी काय झालं काय गेलं मागच्या सामन्यामध्ये ते सगळं काही विसरून आत्ता मात्र या सामन्यामध्ये आणि आता खरंच या ठिकाणी पंच आमच्याकडे वळत आहेत की हा खराब चेंडू आहे, ते तुम्हाला सगळं विसरावं लागेल आणि या सामन्याची तुम्हाला तयारी करावी लागेल. का या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं, या स्पर्धेमध्ये तुम्हाला राहायचं आहे आणि या दोन संघाला मात्र या ठिकाणी खूप मेहनत करावी लागेल. ती मेहनत करताना आपण दोन संघ पाहतोय. येणारा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज, जबरदस्त फटका अगदी कॉफी बुक स्टाईलने पात्र थोडंसं या ठिकाणी टायमिंग चुकलं आणि खरोखर या ठिकाणी आपण विचार केला थंडी थोडीशी जास्ती जाणवते आणि त्याचंच कारण या ठिकाणी चेंडू कदाचित ट्रायव्हल बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला नसावा, कारण व्यवस्थित कनेक्ट झाला होता आणि खूप चांगला फटकाही होता. मात्र या ठिकाणं मात्र थंडीच्या कारणामुळं थोडंसं या ठिकाणी चेंडू फसला गेला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी न करता या ठिकाणी सलामी फलंदाजाला मात्र माघारी पाठवलं. बघा गोलंदाजी तुमची चांगली असेल तर क्षेत्ररक्षण तेवढं दर्जाचं हवं असतं. हे क्रिकेटमधलं भाकीती आहे आणि ते काम या ठिकाणी करत असताना कदाचित हा जर झेल सोडला असता तर या ठिकाणी किंवा षटकार गेला असता किंवा चौकार गेला असता, कदाचित 1-2 धाव आल्या असती, परंतु गोलंदाजावर प्रेशर अजूनही वाढला असता, कारण इतका चांगला फटका होता. मात्र त्या फटक्याला मात्र फसवलं गेलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता आणि एक विकेट जात असताना आपण धावफलक पाहूया. धावा झाल्यात त्या 5 धावा. पुन्हा एकदा जबरदस्त फटका या ठिकाणं सर्कलच्या क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला तोपर्यंत मात्र या ठिकाणी 1 धाव. बघा आदिवासी वर्ग म्हटला तर तुम्हाला धावा चपळाईने घेताना पाहतात, तेच या ठिकाणी 2 फलंदाज करत असताना आपण पाहिलं.
खूप चांगला खेळ आपण पाहतोय दोन्ही संघाच्या बाजूने. एका एका चेंडूला मात्र या ठिकाणी खूप महत्त्व देत असताना हे दोन संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी ताकदीचा भरपूर वापर, बॅटची इनर एज, चेंडू या ठिकाणी रळंगतोय. मात्र या ठिकाणं बघा किती क्रिकेट अवघड आहे, किती क्रिकेट सोपं आहे. चेंडू जर सहज उचलला तर सोपा वाटतो, मात्र कठीण प्रेशरमध्ये घेतला तर तो तेवढाच कठीण वाटतो. असंच या ठिकाणी शतरक्षकानं केलं. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावा केलं, कन्वर्ट केल्या. ते प्रेशर बघा मित्रांनो, असं जर तुम्ही एका एका धावा सहज द्याल तर तुम्हाला शेवटच्या क्षणाला जेव्हा तुम्ही हारता एका एका धावानं, तेव्हा तुमचा गाव आणि तुम्ही आणि तुमची टीम त्या एका धावेची खूप चर्चा करत असते. कारण जर का ती धाव दिली नसती तर कदाचित आपण आज त्या स्पर्धेमध्ये ठामपणे असतो. मात्र ती धाव आणि तो वेळ निघून जाते आणि तेव्हा मात्र आपल्या मनाला प्रश्न पडतात की त्या चुका आपण ना करायला पाहिजे होत्या, मात्र ती वेळ निघून जात असते आणि तेव्हा त्या आठवलेले आपल्याला प्रश्न आणि त्यांची शोधायला गेलेलं उत्तर मात्र ती भेटत नसतात. आता मात्र पुढचा चेंडू खूप चांगली खेळी या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज जबरदस्त चेंडू फेकला होता, हाफ टॅकर चेंडू होता, तितकाच चांगला चेंडू, वेग खूप आहे आणि फलंदाजाला चेंडू समजला नाही आहे. बघा आता मात्र हळूहळू या ठिकाणी सकाळचं सत्र होत असताना आपण पाहतोय आणि आता तुम्हाला बॅटवर चेंडू सहज ट्रायव्हल होऊ शकत नाही सीमापार. तुम्हाला सिंगलला डबलला प्राधान्य दिलं तर कदाचित 3 षटकामध्ये जरी 30 धावा कुठल्या तरीसुद्धा तुम्ही त्या धावा वाचवू शकता. एक कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं असणार आहे. कारण एका एका धावेनं सिंगलनं डबलनं प्राधान्य दिलं, षटकामागे तुम्ही 10-9 धावा जमा केल्या तरी तुम्हाला 3 षटकामध्ये 30 धावा होणं एवढं सोपं नाही आहे. कारण आता या ठिकाणी थंडी आहे आणि थंडीच्या कारणानेच मला वाटतं या ठिकाणी खेळपट्टी थोडीशी दमट झाली असावी आणि म्हणूनच की काय चेंडू सहज सीमापार ट्रॅव्हल होऊ शकत नाही आहे. कारण लॉंग ऑफ रिझनमध्ये एक फटका लगावला होता, असं वाटत होतं चेंडू सहज ट्रॅव्हल होऊ शकला असता, परंतु थोडीशी थंडी जास्त जाणवती. बघा जबरदस्त फटका लगावला या ठिकाणी. लॉंग ऑफचा रिझनचा शतरक्षक चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी या ठिकाणी वाऱ्याच्या वेगानं आणि गाडीच्या नजरेने 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी विचार केला तर धावफलकावर धावा लागत आहेत. 1 बाद 12 धावा. खूप चांगली सुरुवात. 2 संघ अगदी मनाची आणि मेहनतीची पराकाष्ठा करत असताना या 2 संघामध्ये आपण सामना पाहतोय आणि या सामन्यामध्ये प्रेक्षक वर्ग अजूनही एन्जॉय करतोय. बघा या ठिकाणी आपण हे जर 2 संघ पाहिले ना तर अतिशय कधी एक चेंडूमध्ये सामना इकडे तर कधी तिकडे. खूप सुरेख चेंडू फेकला, अगदी एसट्याचीत एसटीला या ठिकाणी भुरळ पाडलं आणि अगदी एखाद्या प्रेयसीने अलगद प्रेयसीचा एखादा गालावरचा चिमटा काढावा ना असं या ठिकाणं एसटीला चिमटा काढला चेंडूनं आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. जबरदस्त गोलंदाज. खऱ्या अर्थाने सांगावं ना तर नीती तुला शब्द कमी पडतात आमच्या माध्यमातून. काय या ठिकाणी अचूक टायमिंग, किती सांगावं का सांगावं पण सांगणं गरजेचं आहे आज. का तर अचूक टायमिंगचा बादशाह म्हणून पाहिलं जातं धुंद्रेगावचा सितारा. आपल्या खऱ्या अर्थाने मित्रांनो तुम्ही कशातही नाव करा, आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने कला असेल ना त्या कलेवर झोकून द्या, आपोआप तुमचं नाव होईल. नाव करायची गरज नाही, प्रेक्षक तुम्हाला आपोआप डोक्यावर चढू दिला. असं नितीनचं झालं आहे. नितीनला नाव सांगायची गरज नाही माझं नाव काय आहे, नितीनला लोक विचारतायत म्हणून नितीनचं आज नाव आहे. आणि खऱ्या अर्थाने नितीन स्वतःचं नाव नाही स्वतः गावाचं सुद्धा नाव आज रायगडमध्ये खूप प्रसिद्ध केलं आहे. रायगडच्या बाहेर सुद्धा आज नितीनचं नाव निघतंय. का त्याचं एकमेव कारण अचूक टायमिंग आणि प्रेक्षक वर्गानं या ठिकाणं थांबून ठेवणं हे काम त्याचं आहे. खऱ्या अर्थाने नितीनचा विचार केला ना तर मित्रांनो मेलेल्या माणसाला जिवंत करून नाचवेल असं अचूक टायमिंग कोणाकडे असेल तर तो आपला नितीन डीजे. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकाल. अक्षरशः या ठिकाणी जो माणूस कधी आयुष्यात नाचला नाही असा नाचायला सुद्धा लावेल असा अचूक टायमिंग आपण नितीनच्या माध्यमातून पाहतोय. खूप सुरेख सामना आपण पाहतो. जाऊया सरळ मैदानाकडे. टाळ्यांचा गजर होत असताना कोणाच्या बाजूने सामन्याचा निकाल लागेल. एक टप्पा सीमा पार चौकार. काय राव तुम्ही, काय राव तुम्ही, काय राव तुम्ही सूत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं. काय राव तुम्ही सूत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं, पण बाईच्या नादानं सार लुगड्यात गमावलं.
बघा खूप चांगला सामना आपण पाहतोय आणि त्या सामन्यामध्ये हा देखना चौकार अजून एक फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाच्या आव्याक्याच्या बाहेर येतो या ठिकाणी दमदार लागवड दुसरा चौकार काय फलंदाजी नितीन केस पिकला म्हणून मी नाही झालो ग म्हातारा केस पिकला म्हणून मी नाही झालो ग म्हातारा नाही झालो ग म्हातारा तुला मी दावीन सातारा नाही झालो ग अफलातून फटकेबाजी अशोक 2 बॉल 2 चौकार लॉग ऑन रिझन टार्गेट केलं जातं लॉंग ऑफ रिझन टार्गेट केलं जात आहे अफलातून फटकेबाजी जी फटक्यांची गरज होती नित्यंत गरज होती फटके येणं धावा येणं गरजेचं होतं आणि जे आपण आत्ता वातावरण सुरू आहे ना खेळपट्टी दमट आहे आणि जर का या धावा जर अशा आल्या चौकार लागवड 2 चौकार सिंगल डबलला प्राधान्य एखादा ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका तर खूप धावा अवघड होऊ शकत आहेत मात्र हे न उलगडणारं कोडं ते म्हणजे क्रिकेट या मैदानामध्ये घडत असताना आपण पाहूया आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हॅट्रिक चौकार या ठिकाणी लागवडचे 3 चौकार एकूण धावा 3 चौकाराच्या मदतीनं 12 धावा संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 24 थँक्यू पळसाचा पान नांगाया बेसना तारप्याची मुजिक वनाचा या ठेस पळसाचा पान नांगाया बेसना तारप्याची मुजिक वनाचा या ठेस पोरी तारप्याची मुजिक वाजून देस ना पोरा पोरींला नाचून देस अफलातून बॅटिंग आजच्या दिवसातली हॅट्रिक चौकार अशोकच्या बॅटच्या माध्यमातून चौथा बॉल फेकण्यासाठी सज्ज अजून एक चौकाराची वाट पाहत होतो परंतु नाही आत्ता मात्र उशिरा का ना होईना मात्र गोलंदाजानं मात्र चांगला चेंडू फेकला आणि निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी 3 चौकारचा मार खाल्यानंतर आता मात्र पाठीशी थोडीशी या ठिकाणं पुन्हा त्या ठिकाणी बॅटची इनरेज सज आणि निर्धाव चेंडू असं वाटलं होतं बॅटची इनरेज लागली की काय परंतु नाही आहे पंच आमचे खूप चांगले आहेत आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू जरी 3 चौकार मारले तरी अजून मी संपलो नाही आहे कारण मी स्वतःची शर्यत स्वतः खेळतोय अजून एक चांगला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे शेवटच्या क्षणाला 2 धावा मिळतील तिसरे धावेसाठी या ठिकाणी अशोक निघालाय परंतु तात्पुरता या ठिकाणी 2च धावा आणि या 2 धावेनं संघ पोचलाय 26 या धावसंख्येवर 18 चेंडू आणि 26 धावा बघा 3 चौकार जे अशोकने लगावले ते खूप काही सांगून जातील या सामन्यासाठी कदाचित या 26 धावा सुद्धा चेस होऊ शकत नाही आहे कारण खेळपट्टी दमट आहे आणि या खेळपट्टीवर थोडासा घास आहे आणि त्याच्याच कारणानं या ठिकाणी मला वाटतं या ठिकाणी तिनगर संघाला फायदा होऊ शकतोय त्या खेळपट्टीचा परंतु या ठिकाणी 26 धावा वाचवायच्या आहेत या ठिकाणी येणारे 18 चेंडू आणि 9.00च्या सरासरीने या ठिकाणी धावसंख्या जमा करायचे तर मी निश्चितच या ठिकाणी घेऊन जातोय मायक्रोफोनवर आपले लाडके सुमधुर आवाज त्यांच्या माध्यमातून रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा जबरदस्त आवाज मी विनंती करतो रोशन आपण आपल्या सुमधुर आवाजाने आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी थांबवायचं आहे कारण प्रेक्षक वर्ग आता थोडासा बोर झाला असेल पण आपल्या आवाजाने तो थांबवायचा आहे थँक्यू डीजे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठात उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा माजी सर्व्हिसमॅन एंटरप्राइजेस चषक 2023 वाघाची वाडी पनवेल पर्व तिसरं या स्पर्धेचं आणि या प्रकाश युद्धातील नाईट स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत मध्यरात्र झाली आहे 2:30चा सुमार आणि या 2:30च्या सुमारामध्ये आणखीन एक सामना पेंडिंग आहे आजच्या रात्रीमधला त्यामुळे त्याच्या अगोदर हे सत्र बाकी आहे 18 मध्ये 27 कोण पुढे जाईल आणि औषाची वाडी या संघासोबत
आजच्या रात्रीमधला अंतिम सामना खेळेल यासाठी मात्र चाललेला हा संघर्ष तुम्हाला आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. मी पुन्हा एकदा खरं तर आमचे आयोजक आहेत संपूर्ण त्यांचं आभार व्यक्त करीन. या खरं तर दुसऱ्यांदा या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. भरपूर बिझी शेड्यूल होता, परंतु प्रणय आणि त्याचबरोबर आमचे मित्र राजू अविनाश यांच्यामध्ये असणं प्रेम, त्याच्यामुळे आज मात्र इथे उपस्थिती लाभण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी संपूर्ण या आयोजकांचा आणि सर्व आपल्या समाजाचा मी आभार व्यक्त करतो. आणि सामन्याकडे वळतोय. 18 चेंडूमध्ये 27 धाबा असं हे कॅल्क्युलेशन. चला लवकर मैदानाच्या आतमध्ये आपली जोडी पाठवा, कारण वेळ आता फार महत्त्वाची आहे. टाईम इज मनी. आयुष्यामध्ये गेलेली वेळ ही कधी परत येत नाही असं म्हणतात, आणि जो माणूस वेळेचा सदुपयोग करतो तो माणूस नेहमी आयुष्यामध्ये यशस्वी बनला आहे. तुम्हाला देखील या वेळेचा सदुपयोग करावा लागेल. आणि इथे आपण पाहताय भुर्या आणि गणेश. मलंगण एक्सप्रेस योगेश म्हात्रे भुग्या तुम्ही पाहिला असे बघतो, हा भुर्या आहे. यावेळेस जो खरं तर मैदानामध्ये गेला सागवाडी संघाचा आक्रमक फलंदाज, त्याच्यापुढे गणेश हा देखील एक तेवढाच विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज. आणि अशोकचं पहिलं षटक असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. 30 सर्कलमधले पहिलं षटक. या षटकामध्ये बरंच काही निर्भर राहील या सामन्याचं भविष्य. आज साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. इंटरनॅशनल क्वालिटी विथ खरं क्लिअरिटी अशी त्यांची एक ओळख राहिली. त्याचबरोबर आमचे DJ नितीन त्यांची भरभरून स्तुती केली आहे. आमचे स्कोरर खरं तर त्यांचाही विशेष आभार, आणि त्याचबरोबर आमचे ऑफिशियल पंच त्यांचा देखील विशेष इथे आपण आभार व्यक्त करूया, ज्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेत राहिलं. पहिला बॉल खेळून काढलाय हलक्या हाताने, ऑन ड्राईव्ह केला, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तू मै तालमेल नव्हतं खरं दोघांमध्ये. यस नो वेट हे 3 शब्द फार महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही रनिंग बिटवीनमध्ये सेकंड रनचा कॉल करताय, कारण जेव्हा लॉंग ऑनमध्ये बॉल गेला तेव्हा स्ट्रायकिंग एंडला जो नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज पोहोचला त्याचा हा कॉल होता. 2 धावा असतील या बॉलवरती भुऱ्याच्या माध्यमातून. भुऱ्या नॉन स्ट्रायकिंग एंडला आय थिंक, आणि गणेश हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला असेल. बघा प्लीज 2 धावा. भरपूर बाहेर टाकलेला हा चेंडू. वाईड लाईनच्या देखील बाहेर बॉल आहे. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं आहे. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग झाली, जे 3 चौकार आले अशोकच्या माध्यमातून, तिथून एक वेगळा कॉन्फिडन्स मिळाला. ऑन स्क्रीन आम्ही निर्णय घेऊ प्लीज. तिसऱ्या पंचाची मागणी घेतली आहे या कदऱ्या बॉलिंग ॲक्शनवरती. थ्रो गोलंदाजीसाठी मात्र हा रेफर केला आहे तिसऱ्या पंचांना, आणि आमचे आयोजक निर्णय घेतील. अपवादबस गोलंदाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू होऊन गेले. ज्यावेळीचा बॉल पुन्हा एकदा लाईनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, अँगल क्रिएट करायचा होता. ओव्हर द विकेट. खरं तर टेक्निकली परफेक्ट बॉल त्याला डिलिव्हर करायचा मधून हा वाईट. 4 रन्स धावफलकावधी. 27चं टार्गेट, 17मध्ये 23. 17 बॉल 23 सागवाडी टीमला करायच्या आहेत. ऑन ड्राईव्ह केला बॉलला, मिड विकेटमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी पोचतील बॉल पर्यंत. सिंगल मिळाले, दुसरा रनचा कॉल झालाय. डेंजर एंडकडे आले. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सहजगत्या पोहोचले. चांगलं तामे. सकाळी मॉर्निंग बॉकला आपण ज्या पद्धतीने धावतो तशा पद्धतीने धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजाने. भरपूर वेळ होता त्यांच्याकडे, टायमिंग होतं, आणि इथे मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 6 धावा धावफलकावधी. अजून 21 रनची गरज येणाऱ्या काही चेंडूमध्ये. यावेळेस मिस टायमिंग आहे. फटका, पण दुसऱ्या लँडिंग शॉर्ट एक्सचा कव्हरमध्ये झाला बॉल, आणि त्यानंतर तिघांमध्ये चाललेला हा घमासान रिले फिल्डिंग. मिडॉपमधला फिल्डर त्याने मात्र बॉलला अडवला. त्यानंतर आपण पाहिला कव्हर्समधला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचला, त्याला देखील बॉल पकडता आला नाही. त्यानंतर मात्र पॉईंटमधला क्षेत्ररक्षक त्याने बॉल उचलला, फेकला. दरम्यान पुन्हा 2 धावा आल्या. 8 रन स्कोर कार्डमध्ये. अजूनही 19 रनची गरज आहे. बघा, या धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत, एक रन तुम्हाला रोखायचे आहे, आणि तोच प्रयत्न आता करावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या 3 घर या टीमला. ज्या टीमने पहिल्या सत्रामध्ये सांघिक सर्वाधिक धावा केल्या 55, त्या संघाला आता खरं तर या ठिकाणी 27 धावा वाचवायच्या आहेत, या रोखायच्या आहेत. आतापर्यंत 8 आल्यात, अजूनही 19ची गरज आहे. अशोकचं हे षटक, त्याने 3 चेंडू फेकले आणि 8 रन खर्च केले आहेत. अजूनही 15 चेंडूमध्ये 19. यावेळेस लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, नेत्रदीपक हा फटका, आणि हा 6 धावा इथे मिळतील सागवाडी या टीमला. सामन्याची हवा काढणारा हा षटकार होतोय फलंदाज गणेशच्या माध्यमातून. क्या शॉट को गई, निकल गई और देकर गई 6. अरे रोको मत, ठोको. लैला मलैला, ऐसी हूँ लैला, हर कोई चाहे मुझसे मिलना के. अमित पाजी
जोह्याचे आमचे समालोचक त्यांचं तुम्ही हा ध्वनिप्रीत ऐकले डीजेच्या माध्यमातून भरपूर कलेक्शन आहेत नितीनकडे. 14 धावा धावफलकावरती अजूनही 14 चेंडूमध्ये 13 रनची गरज. बघा सेन्सिबल क्रिकेट. जेव्हा खराब बॉल आला त्याच्यावरती आक्रमण केलं आणि चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिला. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक दिलाय. यावेळेस अंपायर्सला बीट केलं. बॉलर बॅक ड्राईव्ह होता आणि तिथे मात्र आली सिंगल. 1 रन. 15 रन स्कोर कार्डमध्ये. थोडंसं आनंदमय वातावरण तुम्ही पाहता सागवाडी टीमच्या डगआउट्समध्ये. बघा ऑफिशियल पंच जर का दुखापत झाली असेल तर आम्हाला कळवा. आम्ही लगेच आमच्या अविनाश सज्जन. 15 रन धावफलकामध्ये. 12 रनची गरज 13 चेंडूमध्ये. 13 बॉल आणि 12 धावा असं समीकरण. वाघाची वाडी गावच्या 2 संघ खेळले आणि एक तिसरा संघ असेल अविनाश अगदी अंतिम रात्रीमध्ये खेळेल. त्यांनाही बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील. 3 संघ प्रचंड मोठी लोकवस्ती आणि त्यातून मात्र खेळणारे हे 3 संघ तुम्ही पाहिले आज या स्पर्धेमध्ये. पहिल्याच रात्रीमध्ये 2 संघ खेळले आणि एक संघ तुम्हाला रात्रीच्या शेवटच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. शेवटचे 13 बॉल आणि विजयासाठी 12 रनची गरज आहे आणि अशोकने मात्र हे लांब लचक षटक टाकलं. या इनिंगमध्ये खतर या षटकामध्ये त्याने आतापर्यंत 3 वाईड फेकले आणि धावा लागल्या धावफलकामध्ये तब्बल 16. अर्धाच्या वर प्रवास पूर्ण झाला. त्यामुळे हा सामना आता सोपा होत चाललाय सागवाडी पनवेल या टीमसाठी. 13 चेंडू आता विजयासाठी 11 रनची गरज. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न पडतो. इथे शेवटच्या बॉलवरती कमबॅक केलंय. त्रिफाचित केलं फलंदाज भुऱ्याला आणि हा पहिला धक्का असेल सागवाडी पनवेल टीमला. मोटारवाला नको पैसेवाला नवरा दिलवाला पाहिजे बाबा मला. मोटारवाला नको पैसेवाला नवरा दिलवाला पाहिजे बाबा मला. तुझ्यासाठी बायको चप्पल जिजवीन पोरी दिलवाला नवरा शोधीन तुला. तुझ्यासाठी बायको चप्पल जिजवीन पोरी दिलवाला नवरा शोधीन तुला. शेवटचे 12 बॉल विजयासाठी आता सागवाडी पनवेल टीमला 11 रनची गरज. बॉलिंग ट्रॅकमध्ये 3 गड संघाचा गोलंदाज. या षटकावरती भरपूर काही निर्भर राहील या सामन्याचा भविष्य. जर का इथे इकॉनॉमिक स्पेल आला आणि लास्ट ओव्हरमध्ये किमान 7 ते 8 किंवा 9 धावा जरी ठेवल्या तरी फाईट होईल. त्यामुळे या षटकामध्ये जेवढ्या कमी धावा खर्च करता येईल तो प्रयत्न आता करावा लागेल 3 गर टीमच्या या गोलंदाजाला. सेकंड ओव्हरमध्ये आला 3 गर संघाचा गोलंदाज शरद हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. शरद हा गोलंदाज सेकंड ओव्हरमध्ये आलाय. त्याला खतर या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. इकॉनॉमिकल स्पेल किंवा मेडन षटक जर टाकलं तरी देखील चालेल कारण आता धावा फार कमी आहेत. 12 मध्ये 11. 1 रन 1 चेंडूचा फरक आहे. रन आणि खतर आपण पाहिला चेंडूमध्ये. 12 बॉल 11 रन्स करायचे आहेत मैदानामध्ये. थोडी घाई करा प्लीज. अजून एक सामना पेंडिंग आहे. 2:30चा हा सुमार. खतर पहाट होईल आजच्या रात्रीमध्ये. सकाळ होईल 4च्या नंतर. आपण बॅकफुटला जाऊन यावेळेस कव्हर्समध्ये खेळला फटका 1 रन देऊन जाईल. आय थिंक हा जर बॉल देखील सोडून दिला असता तर कदाचित वाईट मिळाला असता. एवढा बाहेर टाकलेला चेंडू होता परंतु तिथे मात्र आपण पाहिलं स्वतःवरती कंट्रोल नव्हतं. 1 रन 1 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र मिळालेली 1 सिंगल. शेवटचे 11 चेंडू आणि 10 धावांची गरज सागवाडी पनवेल टीमला. इथे खराब फिल्डिंग. आजच्या रात्रीमध्ये आम्ही वारंवार हे क्षण पाहिले ज्याच्यामुळे अनेक संघांना त्याचे मात्र फटके बसले. हा नशिबाचा चौकार मिळाला. जिथे 1ही रन नव्हती तिथे मात्र आल्या 4 धावा. एकूण धावा आल्या धावफलकामध्ये ते म्हणजे 1 गडी बाद 17. शेजारीन बाई तुमचा टीव्ही. शेजारीन बाई तुमचा टीव्ही. माझ्या पोरांना पाहू द्या. माझ्या पोरांना पाहू द्या. 22 धावा माफी असावी. फक्त 5 रनची गरज. चला औषाची वाडी टीमचा कॅप्टन रेडी आहे. पिंक कलरची जर्सी परिधान केलेले खेळाडू आणि एका बाजूने आपण पाहत आहे विनर टीम असेल या संघासोबत. वारंवार वाईड आणि खरं तर एक्स्ट्रा रन. त्याच्यामुळे कदाचित आता आपण पाहिलं तर 3 गर संघाचं भविष्य धोक्यात आलं आहे. कारण जर का तुम्ही अशा चुका कराल तर तुम्ही नक्कीच तुमच्या संघाला पराभवाला समोर जावं लागेल. शरदकडून मोठी अपेक्षा होती आणि अजून एक वाईड बॉल. मला आठवलं खरं तर मधल्या 2 वर्षा अगोदर एक व्हिडिओ व्हायरल झाली. एका चेंडूने 6 धावा करायच्या होत्या. देसाईचा रिची तो आपल्यामध्ये नाही आहे. तो स्ट्राईक एंडला होता आणि लगातार बॉलर्सने 6 चेंडू वाईट फेकले होते. ही दहशत त्याची होती. तो खेळाडू तितका आक्रमक होता. सुखदेव काका त्यांची 3री पिढी आपण क्रिकेटमध्ये पाहिली. त्यांचे चिरंजीव रिची
यॉर्कर लेनवरती बॉल कम बॅक केलाय. यावेळेस आपण पाहिला दांडी गुल. अजून एक खेळाडू त्रिफा चीज झालाय. अजूनही सामना पेंडिंग राहील. आजकालची पोरांचं कोंबडं केस र आजकालची पोरांचं कोंबडं केस. आजकालची पुरींच पोपो केस ग. आजकालची पुरींच पोपो केस. 3 धावांची गरज. गणेश 5 बॉल 12 या धावसंख्येवरती खेळतो. आता नवीन फलंदाज अनंत मैदानाच्या आतमध्ये गेलाय. कोण असेल आजच्या रात्रीमध्ये अंतिम फेरीमधला सामना खेळणारा संघ. जवळजवळ या सामन्यामध्ये आपण पाहिला 80च्या वर पर्सेंटेज आपण पाहिलं. आपण नक्कीच त्या ठिकाणी प्रिडिक्शन करू की या सामन्यामध्ये सागवाडी संघाचं पारडं जड आहे, कारण धावा कमी आहेत आणि चेंडू जास्त आहेत. फक्त 3 रनची गरज आहे आणि औषाची बाडी हा संघ देखील प्रतीक्षा करतोय. इथून जो जिंकेल, पुढच्या मॅचमधून जो जिंकेल तो मात्र टॉप 5 मध्ये पोहोचेल, एका बक्षिसाचा पात्र ठरेल. लो फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला आहे. आहेत फिल्डर त्या ठिकाणी. थ्रो देखील तेवढाच चांगला झाला. 1 रन आली. आता 2 धावांची गरज. प्रतीक्षा लागली आहे खरं तर औषाची वाडी या टीमला. शेवटच्या सामन्याची बाय मिळाली. सेकंड फेरीमध्ये, पहिल्या फेरीमध्ये बाय मिळाली 3 गड टीमला, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये हा संघ प्रचंड विश्रांती करून आला आणि मग मात्र या संघाच्या बाट्याला थोड्याशा अडचणी आल्या. याचं कारण आहे खराब बॉलिंग आणि इथे मात्र हा विजयी फटका. सामना जिंकला सागवाडी पनवेल टीमने. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक टीम 3 घर. तुम्हाला देखील आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल आपल्या खरं तर सर्व संघाचा आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि पुढच्या स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा देतोय. तत्पूर्वी टॉससाठी औषाची बाडी आणि सागवाडी या दोन्ही टीमचे कॅप्टन आणि सामनावीर या सामन्याचा. सामनावीर असेल नो डाऊट. खरं तर चांगलं प्रत्युत्तर दिलं त्याने. 6 चेंडूमध्ये 16 धावा केल्या तो गणेश ठरला सामनावीर. चला गणेश आपण यायचा आणि मी खरं तर पुन्हा एकदा रजा घेईल सर्व आयोजकांची. मी थांबतो. पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. चमचे चंद्रवाघ आणि अमोल यांना आपण ऐकणार आहोत मायक्रोफोन्सवरती. तत्पूर्वी टॉस आपण करून घेऊया दोन्ही. चला चर्चा होईल कारण अंतिम सामना आहे. थोडंसं ॲडजस्टमेंट करावी लागेल तुम्हाला.